सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता आणि मित्राची सख्यता, कधी कधी वज्रापेक्षाही कठोर आणि प्रसंगी लोण्यापेक्षाही मृदू शब्द ज्यांच्या वाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अशी विश्व माऊली जगज्जननी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील हा 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. गेल्या अनेक वर्षापासून गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली त्याबद्दल मी माझं परमभाग्य समजते. या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व भाविक श्रोते, परिसरातील सर्व संत मंडळी, गायक वादक टाळकरी मंडळी, कीर्तनकार प्रवचनकार कथाकार, त्याचबरोबर आपला हा आता कीर्तनाचा कार्यक्रम मराठी तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला कधीही पाहायला मिळेल. असे आपले दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे सर्वच संयोजक मंडळी, आपणा सर्वांच्या चरणी वंदन करून या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. हो, कीर्तना चालू करण्यातत्पूर्वी परिहार द्यायचा तो असा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. त्यांच्या अभंगावर मी बोलावं एवढी माझी योग्यता नाही, परंतु या ठिकाणी उपस्थित असणारी तुम्ही सर्व संत मायबाप, तुमच्या कृपेनं आणि आशीर्वादानं मला जितकं जमेल तितका मी अभंग सोडण्याचा प्रयत्न करते. लक्ष द्या इकडे. सासू सुनेचे दृष्टांत सांगणं म्हणजे कीर्तन नव्हे. जोपर्यंत कीर्तनातून सासू सुनेचे विनोद बाहेर जात नाहीत तोपर्यंत कीर्तनात चांगले दिवस येणार नाहीत. या मरगळ आलेल्या समाजाला जागृत करण्याकरिता कीर्तनकारानं कीर्तनात फक्त विनोदच नव्हे तर समाज प्रबोधन, लोक शिक्षण आणि लोक जागृती करण्याचं कार्य कीर्तनात केलं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणावं. म्हणून तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही, जे ऐकल्यानंतर तुमचं बरं होईल असं कीर्तन करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. या कीर्तनाचा शेवट मी आज फार गोड करणार आहे. ते आजच्या या कीर्तनाचं टॉप सिक्रेट आहे आणि मी ते तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये सांगते. म्हणून संपूर्ण कीर्तन होईपर्यंत लक्षपूर्वक ऐका, नाहीतर मग असं होऊन बसेल एखाद्याला अमृत म्हणजे काय माहीतच नाही आणि तो अमृताच्या सागरात बुडाला आणि तोंडात अमृत गेल्यानंतर जीव जाईल म्हणून तोंडाला मिठी मारला आणि आत गुदमरूनच मरून गेला. अमृताचे सागरी बुडी जे, तोंडा वज्रमिठी पाडी जे. तसं कीर्तन म्हणजे आपल्यासाठी अमृताचा लाभ आहे. कालचा दिवस हा आपल्यासाठी सोन्याचा होता, परंतु हा आजचा दिवस अमृताचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. म्हणून सुरुवातीला आपण थोडा वेळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर चिंतन करू. आज प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं जातं आणि त्या प्रत्येक सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन केलं जातं. आज ज्ञानेश्वरीचा अभ्यास फक्त भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य देशामध्ये देखील केला जातो. जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारी ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक शोध लावून ठेवलेले आहेत. त्याही काळामध्ये कुठलंही साहित्य उपलब्ध नसताना, प्रयोगशाळा नसताना सूर्य हा थांबलेला आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. जैसे उदयास्ताच्या प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीची असता. सूर्य उगवतो आणि मावळतो याचा अर्थ तो फिरतो असा नाही, तर तो एकाच ठिकाणी स्थिर आहे.
आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. असे अनेक शोध ज्ञानेश्वरीमध्ये लावलेले आहेत. जर एखादा वाचक जर त्या ज्ञानेश्वरीचं वाचन करायला लागला आणि त्या ज्ञानेश्वरीची खोली जर तो बघायला लागला तर त्याच्या हाताला सुंदर सुंदर मोती लागतील. आणि तो जर त्या ज्ञानेश्वरीची उंची जर बघायला गेला तर हाताला नक्षत्राचं चांदणच लागेल, इतकी सुंदर ती ज्ञानेश्वरी. पण ते ज्ञानेश्वर महाराज लोकांना कळले का? ज्ञानेश्वर महाराज लोकांना कळले नाही. आज जी ज्ञानेश्वरी आपण भरल्या पोटी वाचतो ती ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी उपाशी पोटी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची बहीण मुक्ताबाई उपाशी होती आणि तिच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागण्यासाठी गेले. कितीतरी घरे फिरल्यानंतर एका महिलेने ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये एका भाकरीचं पीठ टाकलं. पण तेवढ्यात येसोबा खेचर तिथे आला आणि ती झोळी हिसकावून ते पीठ देखील त्यानं ते सांडलं आणि आपल्या पायानं तुडवलं. मिळालेली भिक्षा सुद्धा खाऊ दिली नाही. ज्ञानोबा तुकोबाला खायला भेटलं नाही आणि आज ज्ञानोबा तुकोबा म्हणणाऱ्यांना गुलाबजामुन शिवाय जेवण नाही. ज्ञानोबा तुकोबा म्हणलं की पुरणपोळीचं जेवण, ज्ञानोबा तुकोबा म्हणलं की गुलाबजामुनचं जेवण. पण त्या ज्ञानेश्वर महाराजांना आपण ओळखलं नाही. पण त्या येसोबा खेचरावचा उद्धार देखील ज्ञानेश्वर महाराजांनी केला आणि फक्त 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. संत ज्ञानेश्वर महाराज आज या अभंगाच्या माध्यमातून जगाला उपदेश करतात. या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आता ही जी दिसणारी घर आहेत ती घरं कुणाची आहेत? हे घर माझं आहे असं म्हणणारे बरेच निघून गेले. पण हे घर कुणाचंच राहू शकलं नाही. प्रत्येकाला रिकामं जावं लागलं. ते घर तर सोडून द्या, प्रत्यक्ष आपला जो देह आहे तो देह देखील आपला नाही. आपला देह देखील आपला नाही. या देहावर कुणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? या देहावर काळाची सत्ता आहे. पण आपलं कसं आहे, देह म्हणजे मी आणि मी म्हणजेच देह असे विचार आपले पक्के झालेले आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज अभंगामध्ये म्हणतात, देह म्हणजे आपण नाही. देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. देह हा नाश पावणार आहे पण आत्मा कधी नाश पावत नाही. आत्म्याला रूप आहे ना, रंग आहे, जन्म आहे ना, मृत्यू. पण देह मात्र नाश पावणार आहे. उपजे ते नाशे, नासिले पुनरुपी दिसे, हे खटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळाचा काटा जसा निरंतर फिरतो तसं जन्म आणि मृत्यू हे आपल्या पाठीमागे लागलेले आहे आणि जन्माला आलं की मरावंच लागतं. मग हा देह माझा आहे असं म्हणून आपण चालत नाही, कारण देहा शेवटी नाश पावणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आत्मा राम त्याचा तो जी जाण. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या झाल्या आणि त्यापैकी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही एक देखील गुरु शिष्यांची जोडी आहे. रामकृष्ण परमहंस हे एक फार मोठे संत होते. त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली होती आणि त्यांचा एवढा अधिकार होता की देवी देखील त्यांच्या हाताने जेवण करायचे. त्यांच्या हातून कित्येक शिष्य घडलेले होते. आणि पुढे चालून काय झालं, रामकृष्ण परमहंसांना घशाचा आजार झाला, कॅन्सर झाला. आता कधी कुठला प्रसंग येईल, कधी देह सोडावा लागेल याची काहीच खात्री नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळी संत मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण
रामकृष्ण परमहंसांचे अनेक शिष्य त्या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांची पत्नी शारदा माता त्यांच्या जवळ बसून रडू लागलेली आहे. आणि तेवढ्यात स्वामी विवेकानंद त्यांच्या पुढे गेले आणि स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलं, गुरुजी, आयुष्यभर तुम्ही समाजाची सेवा करता, तुमच्या हाताने प्रत्यक्ष देवी जेवण करते, पण आज हा रोग तुम्हालाच का झाला? हे दुःख तुमच्याच वाटेला का आलं? त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं, अरे विवेकानंदा, अरे हा रोग या देहाला झालेला आहे, या घराला झालेला आहे. हा देह म्हणजे मी नाही, मी या देहापेक्षा वेगळा आहे. देह गेला काय आणि राहिला काय मला काहीच फरक पडत नाही. असे कित्येक घर घेत 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 या मनुष्य देहामध्ये मी आलो आणि आता हा देह गेला की नवीन देह मला मिळणार आहे. अरे भले भले होऊन गेले, त्यांना देखील जावं लागलं, कुणालाच कायमस्वरूपी टिकता आलं नाही. अरे रावणाचं उदाहरण घे, ज्या रावणाची सोन्याची लंका होती, इंद्रजितासारखा मुलगा होता, ज्या रावणाच्या घरामध्ये देव देखील काम करायचे, पण त्या रावणाला देखील एका दिवशी मरावं लागलं. म्हणून या वैभवाचा अहंकार येऊ देऊ नको, कारण हे वैभव कायमस्वरूपी नाही, हे एका दिवशी नाश पावणार आहे. नको करू गर्वाची भाषा, आहे गर्वाचे घर खाली. नको करू गर्वाची भाषा, आहे गर्वाचे घर खाली. नाशिवंत हा देह मानवा जाईल माती खाली. नाशिवंत हा देह मानवा जाईल माती खाली. माती खाली, माती खाली, माती खाली. माती म्हणे कुंभाराला, किती तुडवशील सांग रे मजला. माती म्हणे कुंभाराला, किती तुडवशील सांग रे मजला. एक दिस असाच येईल मातीमध्ये गाडीन मी तुझला. भल्या भल्याच्या बलवानाच्या देहाची माती झाली. भल्या भल्याच्या बलवानाच्या देहाची माती झाली. नाशिवंत हा देह मानवा जाईल माती खाली. नाशिवंत हा देह मानवा जाईल माती खाली. जन्माला आलं की मृत्यू हा अटळ आहे, निश्चित आहे, त्याला कुणीच चुकवू शकत नाही. आता एक दृष्टांत मी तुमच्या पुढे ठेवते. अशीच एक संसाराला कंटाळलेली म्हातारी होती. म्हातारी घरामध्ये एकटी राहायची. सगळे लेकरं बाळं पुण्या मुंबईला निघून गेले होते. त्यामुळे म्हातारीनं घरामध्ये एकटं राहावं, घरातली कामं आवरावं आणि शेताला जायची, लाकडं गोळा करायची आणि लाकडाचा भारा घेऊन डोक्यावर घरी यायची आणि ते लाकडं विकून जे पैसे मिळायचे त्या पैशानं ती घर चालवत होती. असं करता करता त्या म्हातारीला संसाराचा कंटाळा आला आणि म्हातारी जाऊन सारखं यमाला बोलवायला लागली, हे यमा ये बाबा, हे यमा ये बाबा, मला घेऊन जा, मला आता जगण्याची इच्छा नाही, मला घेऊन जा. असंच बसता उठता म्हणायची सारखं. आणि असं म्हणता म्हणता तिला त्या शब्दाची सवयच पडून गेली. आणि मग एका दिवशी काय झालं, सहजच म्हातारी लाकडं आणण्यासाठी शेताला गेली. लाकडं गोळी केली, लाकडाचा भारा बांधली आणि डोक्यावर ठेवून घराकडे परत निघाली. त्या उन्हामुळे काय झालं, म्हातारीला कासावीस व्हायला लागली आणि म्हातारी बाजूलाच एक झाड होतं, त्या झाडाजवळ आली आणि डोक्यावरचा भाजा बाजूला टाकली आणि 2 मिनिटं विश्रांती घेतली. तिला थोडं बरं वाटलं आणि लगेच मग तेवढ्यात तिला पुन्हा यमाची आठवण आली आणि पुन्हा यमाला बोलवायला लागली, हे यमा ये बाबा ये, मला घेऊन जा, आता मला जगायचं नाही, मला घेऊन जा. तेवढ्यात काय झालं, यम देवता आकाश मार्गाने जात होते आणि यमानं असा विचार केला की आता दररोज म्हातारी बोलवायला लागली, एक वेळा म्हातारीची भेट घ्यावी म्हणलं आणि यम म्हातारीच्या भेटीसाठी आला. आता यम कसा आला असेल जरा विचार करा बघू तुम्ही.
यम कशावर बसून आला असेल हो? बुलेटवर आला असेल का? यम रेड्यावर बसून आला होता. आणि त्या यमाच्या हातामध्ये काय असेल विचार करा आता जरा. सेफ असतील का हो? म्हातारीला बघण्यासाठी आलोय म्हणून सेफ घ्यावा म्हणून सेफ घेऊन आला असेल का? नाही. तर त्या यमाच्या हातामध्ये यम पाश होते. म्हातारीनं यमाला बघितली, ओळखली. यमाने म्हणलं, काय आजीबाई दररोज बोलवायला लागलात आणि आलो बघा मी तुमच्या भेटीसाठी. काय काम काढलं बोला. म्हातारी थोडी शालक होती. म्हातारीनं म्हणली, बरं झालं बाबा यमा आलास आणि आता आलायसच तर एक काम कर म्हणली. एवढा बाजूला पडेल लाकडाचा भारा उचल आणि माझ्या डोक्यावर ठेव आणि तुझ्या गावी तू निघून जा म्हणली. एरवी दररोज संसाराला कंटाळलेली म्हातारी, दररोज यमाला बोलवणारी म्हातारी, पण प्रत्येक ज्यावेळेस यम पुढे आला तेव्हा मात्र देहाचा लोभ सुटला नाही, देहाची आसक्ती सुटली नाही. तसं आपलं कसं आहे, देह मिळाला की देह म्हणजेच मी असे विचार आपले पक्के झालेले आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वस्त्र वेढीचे, तैसे देहांतरा ते स्वीकार्य चैतन्य नाते. एखादं वस्त्र जीर्ण झालं की आपण काय करतो, ते वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तसं जन्माला आल्यानंतर देह हा नाश पावणार आहे. हा देह गेला की नवीन देह मिळणार आहे. म्हणून हा देह आपला नाही, देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. अभंगाचं दुसरं चरण. मी तू हा विचार विवेके शोधावा, पुढे चालून संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, माझा आणि तुझं हा विचार आपण विवेकानं शोधलं पाहिजे. विवेक म्हणजे ज्ञान. आता इथं ज्ञान कुणाकडे नाही असं आहे का? ज्ञान प्रत्येकाकडेच आहे. पण संतांच्या दृष्टिकोनातून या ज्ञानाला काहीच महत्त्व नाही. ज्या ज्ञानामुळे हा संसार चालतो त्या ज्ञानाला संतांनी महत्त्व दिलेलं नाही. मग कुठल्या ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे? ज्या ज्ञानामुळे ईश्वर प्राप्ती होते त्या ज्ञानाला संतांनी महत्त्व दिलेलं आहे. आता आपण या ठिकाणी सगळेजण जमलो आहोत. आता समजा इथं एखाद्याला 4 मुलं असते. किती? 4 मुलं असते. मग एक बाप काय करतो, 4 मुलांचं पोट भरतो. मग कधी एखादा मुलगा उपाशी झोपला तर बाप देखील उपाशी झोपतो. पण तेच मुलं ज्यावेळेस मोठे होतात त्यावेळेस ते 4 मुलं असून देखील एका बापाचं पोट भरत नाही. आता 4 मुलाचं झालं. काही जणांना वाटत असेल आमचा काय 2च आहेत. आता ज्यांचे 2 मुलं आहेत तोही सुखी नाही. ज्याचे 2 मुलं आहेत त्याचं कसं चालू आहे? त्याच्या वाटण्या चालू झाल्या की मग ते काय करतात, आई वडिलांची सुद्धा वाटणी करतात. आई एकीकडे आणि बाप एकीकडे. किंवा मग दुसरा मार्ग काढतात, तू 6 महिने ठेव आणि मी 6 महिने ठेवतो. मग त्या आई वडिलांची अशी अवस्था होते एखाद्या फुटबॉल सारखी. फुटबॉलला इकडून लाद घातलं की तिकडं आणि तिकडून लाद घातलं की इकडं. मग एक मुलगा आहे तो सुखी आहे का? तोही सुखी नाही. कारण एक मुलगा म्हणून आई बाप काय करतात, आयुष्यभर धडपडेपर्यंत धडपड करतात. पण तोच मुलगा ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस तो एक असून देखील आपल्या आईवडिलांना विचारायला तयार राहत नाही. आयुष्यभर आई वडील राब राब कष्ट करतात, त्या एका मुलाच्या 10 पिढ्या बसून खातील एवढे कष्ट करतात. पण तोच मुलगा ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस तो आई वडिलांकडे बघायला तयार राहत नाही. मग ज्याचा एकही नाही त्याचा तर काही विचारच नाही. म्हणून इथं जे वैभव आहे या वैभवाला संतांनी महत्त्व दिलेलं नाही. कारण हे जे ज्ञान आपल्याकडे आहे त्या ज्ञानामुळे ईश्वर प्राप्ती होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ज्ञानाला संतांनी महत्त्व दिलेलं नाही. मग कुठल्या ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे? ज्या ज्ञानामुळे सद्गुरूची भेट होते, संताची भेट होते, ज्या ज्ञानामुळे ईश्वर प्राप्ती होते आणि माझं आणि तुझं, मी आणि माझं हा भेद निघून जातो आणि ईश्वर हा चराचरामध्ये भरलेला आहे याची जाणीव होते.
जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्या ज्ञानामुळे माझा आणि तुझा हा भेद निघून जातो आणि याच अंतःकरणामध्ये याच देहामध्ये ईश्वर आहे याची जाणीव होते, त्या ज्ञानाला महत्त्व दिले. मी तुहा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा यास दे विठ्ठल विठ्ठल. मग आता चराचरामध्ये ईश्वर जर पाहायचं असेल तर सर्वात प्रथम आपलं अंतःकरण शुद्ध करून घेतलं पाहिजे. आपला देह आपण पवित्र करून घेतलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय माझा आणि तुझा हा भेद आपल्या दृष्टीतून निघून जात नाही. एक दृष्टांत मी तुमच्या पुढे ठेवते. शासनाच्या सगळ्या स्कीमा बऱ्या आहेत असं नाही आणि सगळ्याच वाईट आहेत असंही काही नाही. पूर्वीच्या, आत्ताच्या आणि पुढे काही भविष्यकाळात येणाऱ्या. काही वर्षापूर्वी काय झालं, शासनाची एक सुविधा आली होती, एक स्कीम आली होती आणि सगळ्या लोकांना वाचता लिहिता यावं हा त्या स्कीमचा उद्देश होता, साक्षरता अभियान. म्हणून काय झालं, सगळ्या म्हाताऱ्यांची शाळा चालू झाली. आता म्हातारे म्हणल्यानंतर कसे असतात बरं, ज्यांना कानाला नीट ऐकू येत नाही, डोळ्याला नीट दिसत नाही, तोंडानं नीट बोलता येत नाही. अरे अननसा हाई, तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीत. ज्यांच्या गौऱ्या आता स्मशानभूमीत चालल्या आहेत त्यांना शिक्षणाची काय गरज आहे सांगा बरं. पण चला, शासनाची स्कीम आहे म्हणून असे बरेच म्हातारे आणि बऱ्याच म्हाताऱ्या वर्गात भरल्या आणि या म्हाताऱ्यांना शिकवण्यासाठी एम एड डी एड बी एड बी पी एड बी एस बी एड खूप शिकले, पण तरी नोकरी नाही. म्हणून ज्यांना लागलं होतं एड, एम एड डी एड बी एड बी पी एड, हे लोक त्यांना शिकवण्याकरिता ते तसे आणि हे असे प्रौढ शिक्षणाचा वर्ग भरला. आता बघा, या म्हाताऱ्यांना धड दिवसा दिसत नाही आणि यांची शाळा होती रात्रीची आणि शासनानं खंदील, खडूचे बॉक्स आणि गुंडाळ फळे या तिन्ही गोष्टी त्या वर्गाला दिलेल्या होत्या. आणि काय झालं, योगायोगानं लाईट गेली. खंदील पेटल्याशिवाय तर पर्याय नाही. इन्व्हर्टर नाही, जनरेटर नाही, ऑटोमॅटिक ट्यूब नाही, इमर्जन्सी लाईट नाही, काहीच नाही. आणि खंदील पेटल्याशिवाय तर पर्याय नाही. एक म्हातारी म्हणली शिक्षकाला, मास्तर तोंड काय बघतो, कंदील पेटव. खरं तर अंधारात तोंड दिसत नाही आणि त्या वयात ते बघण्यासारखंही राहत नाही. त्या शिक्षकाने काय केलं, त्या खंदेलाची काच काढली आणि तो आपल्या या जागेवरती पुसायला लागला. महाराज, खंदेलाच्या काचेला काजळी आली आतून आणि मास्तर पुसायला लागला वर. त्या शिक्षकाने काय केलं, म्हातारीच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतला. म्हातारीनं काय म्हणली, खंदील पेटव. आता समाजामध्ये काही शाब्दिक अर्थ घेणारे लोक असतात. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देऊन समजून सांगते. काय झालं, एकाला विंचू चावला आणि तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी म्हणलं, हा मलम घ्या आणि ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी हा मलम लावा. यानं मलम घेतलं आणि थेट पाटलांच्या शेतात गेला आणि ज्या ठिकाणी बसल्यानंतर विंचू चावला होता त्या दगडाला तो मलम लावला. एका आईनं मुलीला म्हणली, बेटा आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत, तू घर झाडून स्वच्छ कर आणि पाहुणे बघून कचरा टाक. मुलगी हुशार होती, मुलीनं तेच केलं. घर झाडून काढली आणि पाहुणे आल्याबरोबर पाहुणे बघूनच कचरा टाकले.
असे काही शाब्दिक अर्थ घेणारे लोक असतात. तसं म्हातारीनं म्हणली खंदील पेटव. त्या शिक्षकाने काय केलं, शाब्दिक अर्थ घेतला आणि खंदीलच पेटवून सोडलं. उठला फडका, सगळ्या हॉलमध्ये धूरच धूर. सगळ्या म्हाताऱ्या म्हातारींचा एकच आवाज, त्या हॉलमध्ये म्हाताऱ्या म्हातारींची हाल झाली. 2 मिनिटात म्हाताऱ्या म्हातारीच्या थुक्यानं ते हॉल सगळं भिजवून गेलं. मग त्या शिक्षकाने त्या खंदेलाची काच काढली आणि ती काच काढून तो आपल्या या जागेवरती पुसायला लागला. महाराज, खंदेलाच्या काचेला काजळी आली आतून आणि मास्तर पुसायला लागला वरून. किती वर्षानंतर काच स्वच्छ होईल? मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाणी निरंतर. पूर्वी लोक आंघोळ करत असताना ओम नमामि गंगे तव पाद पंकजम श्लोक म्हणायचे, किंवा नंदिनी नदिनी सीता मालती चमला पहा. सहज मुखातून भक्ती व्हायची, नामस्मरण व्हायचं. आता शावर खाली बसणे, कॉक फिरवणे आणि एवढाच मंत्र म्हणणे. आरोग्याचे रक्षण करीतो लाईफ बॉय सोडा. काजळी आली आतून आणि साफसफाई चालली वरून. म्हातारीनं म्हणली शिक्षकाला, मास्तर येडा का खुळा तू, आला मटा शिकवाया, आण ती का तिकडं. आणि त्या म्हातारीनं त्या खंदेलाची काच घेतली आणि त्या काचेला ती आतून स्वच्छ करायला लागली. आणि मग ती काच खंदेला लावल्यानंतर तेव्हा त्या खंदेलाचा प्रकाश बाहेर पडला. तसं आपला देह देखील त्या खंदेलासारखा आहे. हे फाउंडेशन आहे, इथं चैतन्य घन ज्योत आहे आणि हे त्या खंदेलाचं हेड आहे. आणि या खंदेलाला, या देहाला काजळी आली आतून. कसली काजळी आली? काम क्रोधाची, विकारांची काजळी आली. आणि ती काजळी न काढता केलेला परमार्थ हा निरर्थक, व्यर्थ, वाया जाणार आहे. म्हणून परमार्थ करत असताना तो बाहेरून नाही, आपण आतून केलं पाहिजे. जोपर्यंत आपला देह आपण शुद्ध करून घेत नाही तोपर्यंत वरपांग भक्तीला महत्त्व नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला असे संत मिळतील ज्याच्या अंतःकरणातून भेद निघून गेलेला आहे, जो चराचरामध्ये ईश्वराला पाहतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराचा वास आहे, असे संत आपल्याला ज्या दिवशी मिळतील तो दिवस आपल्यासाठी धन्य. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा. आता आपलं कसं आहे, जन्म घेणंही आपल्या हातात नाही आणि मरणं देखील आपल्या हातात नाही. येतानाही आपल्या मर्जीनं आपण येत नाही आणि जाताना देखील आपल्या मर्जीनं जात नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या या देहावर, आपल्या देहावर सत्ता नाही. काळ कधीही येतो आणि आपल्याला घेऊन जातो. पण संताच्या बाबतीत असं नाही. संत जन्मालाही त्यांच्या मर्जीनं येतात आणि जातात देखील त्यांच्या मर्जीनं. म्हणजे येतानाही त्यांच्या मर्जीनं येतात आणि जाताना देखील त्यांच्या मर्जीनं जातात. काय झालं, एकनाथ महाराज मरण पावले आणि त्यांची अंतयात्रा निघाली. आणि अंतयात्रेमध्ये ते जे खांदेकरी होते, त्या खांदेकराला अहंकार आला आणि खांदेकरी म्हणले, एवढा मोठा संत, एवढा मोठा महात्मा, पण आज शेवटी आमच्याच खांद्यावर चालला. देवानं देखील एकनाथ महाराजांच्या घरामध्ये पाणी भरलं आणि तो एकनाथ महाराज आमच्या खांद्यावर चालला, असा अहंकार त्या खांदेकरांना आला. एकनाथ महाराज पुन्हा ताटीवर उठून बसले आणि घरी गेले. आणि मग दुसऱ्यांदा काय झालं, पुन्हा एकनाथ महाराजांनी देह ठेवला. दुसऱ्यांदा काय झालं, त्याच दिवशी
एक मुलगी पहिल्यांदाच लग्न करून तिच्या सासरी जात होती आणि आडवं वाटेत ही अंत्ययात्रा गेली. अरे रे म्हणली, मी पहिल्यांदाच माझ्या सासरी चालले आणि असं वाटेत अंत्ययात्रा आली, अशुभ लक्षण आहे. एकनाथ महाराज पुन्हा उठून बसले आणि मग तिसऱ्यांदा एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. म्हणजे संत येतातही त्यांच्या मर्जीनं आणि जातात देखील त्यांच्या मर्जीनं, कारण एवढी सत्ता संतांची आहे. संतांनी काय केलेलं आहे? भक्ती करून, नामस्मरण करून, आचरण शुद्ध ठेवून समाजाची सेवा करून ईश्वराला प्रसन्न करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची सत्ता एवढी आहे. संतांचं माझा आणि तुझा हा भेद निघून गेलेला आहे. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना वाङ्मयीन सतसंग कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा करण्याची इच्छा झाली. ज्ञानेश्वर महाराज 13व्या शतकामध्ये होऊन गेले आणि एकनाथ महाराज पुढे 16व्या शतकामध्ये जन्माला आले. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकामध्ये जन्म घेतला आणि जीवनामध्ये अनेक कार्य करून फक्त 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि पुढे चालून 300-350 वर्षानंतर एकनाथ महाराज जन्माला आले. या दोन्ही संतांमध्ये साधारणपणे 300-350 वर्षांचा काळ झाला आणि ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि एकनाथ महाराजांना संकेत दिला, नाथ, मी जी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतलेली आहे त्या समाधीवर असणारं जे पिंपळाचं वृक्ष आहे, झाड आहे, त्या झाडाची, त्या वृक्षाची एक मूळ माझ्या कंठाला रुतायला लागलेली आहे आणि तुम्ही या आणि ती मूळ बाजूला काढा. हे ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना 300 वर्षानंतर येऊन सांगितलं. एवढी ताकद संताची. ज्योतिर्युग्म ग्रंथाचं वचन असं आहे, बहुधा पहाडची स्वप्न सूचक आणि बोधक असतात. बाबू अरविंदांना स्वप्न पडलं ते पहाटेच. स्वराज्याच्या संस्थापनेचं स्वप्न शिवरायांना साताऱ्यात पडलं ते पहाटेच. मंडालेच्या तुरुंगात स्वातंत्र्यासाठी मरावं हे स्वप्न टिळकांना पडलं ते पहाटेच. जगद्गुरु तुकाराम महाराजांना बाबाजींचा अनुग्रह दशमीच्या पवित्र काळात प्राप्त झाला तो पहाटेच आणि पैठणच्या एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं ते पहाटेच. आणि एकनाथ महाराज गडबडून जागी झाले आणि एकनाथ महाराजांनी आपल्या आजीला उठवलं आणि विचारलं, आजी, मला झोप येत नाहीये ग. आजी, ब्रह्म म्हणजे काय असतं ग? नाथांनी बालवयात आपल्या आजीला त्या काळात विचारलेला हा प्रश्न आहे, ब्रह्म म्हणजे काय? त्या काळात आजीला, आजोबांना, आईला, वडिलांना ब्रह्म म्हणजे काय हे कळत होतं. आता तुमचा आणि ब्रह्माचा काही संबंध आला तर तो भ्रमाचाच योगायोग म्हणावा लागेल. आता काळामध्ये बदल झाला. काय झालं? अलीकडच्या काळामध्ये एक माणूस मरण पावला होता आणि त्याची अंत्ययात्रा निघाली होती. इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या एका मुलानं आपल्या बाबांना विचारलं, बाबा, ते समोरून चाललंय ते काय आहे हो? वडील म्हणाले, मूर्खा, गप्प बस, कुठे पण काही बोलतोस, बोलू नकोस, ती अंत्ययात्रा आहे. इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या मुलाला अंत्ययात्रा या मराठी शब्दाचा अर्थ कळला नाही आणि त्यानं काय विचारलं, बाबा, अशी तुमची केव्हा निघणार आहे? ही आपली लेकरं. एका आईनं मुलीला म्हणली, बेटा, पुरण घे आणि वाटीत बैस. मुलगी हुशार होती. मुलीनं पुरण घेतलं, वाटी घेतली आणि गल्लीतले सगळे लेकरं जवळ बोलवली आणि त्यांना प्रसादासारखं ते वाटीत बैसली. हुशार झालेली होती, MA BEd शिकलेली हुशार मुलगी. आई आली, आईनं विचारलं, पुरण कुठे आहे, घेऊन ये. आई, तूच म्हणलीस ना पुरण घेऊन वाटीत बैस. वाटलं मी पुरण. हा आजकालचा काळ आहे. काळामध्ये बदल झाला, पण पूर्वीचा काळ फार वेगळा होता.
स्त्रिया पहाटे उठायच्या, जात्यावर दळण दळायच्या, आई वडिलांचं गाणं गायच्या, सासू सासऱ्यांचं गुणगाण गायच्या. प्रत्येक गावामध्ये मंदिराच्या कळसावर एक स्पीकर असायचा आणि त्या स्पीकरवर पहाटे पहाटे गाणे लागायचे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. आता आली शांताबाई. मग आला बाबूराव, मग गेला बाबूराव, मग आले ओ शेठ. आता पुन्हा कोण येणार आहे काय माहिती. त्या काळात आपली माती आपली माणसं होती. आता जरा बदल झाला. आता आपलीच माती आपलीच माणसं. आता तुमच्यासारखी टोपी घालणारी माणसं गेली मामा. आता दुसऱ्यांना टोपी घालणारी आली. हा काळामध्ये झालेला बदल आहे. तर एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं आणि एकनाथ महाराज गडबडून जागे झाले आणि एकनाथ महाराजांनी आपल्या आजीला उठवलं आणि विचारलं, आजी ब्रह्म म्हणजे काय? आजी म्हणाली, हे बघे का, जाणत्या श्री गुरुकडे शरण जा आणि तुझं आत्मकल्याण करून घे. विठ्ठल विठ्ठल. आणि एकनाथ महाराज भल्या पाठे पैठणातून आळंदी तीर्थक्षेत्री आले. एकनाथ महाराजांनी समाधीचे दार उघडलं आणि समाधीच्या आत गेले आणि बघितलं तर काय, ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. योग्यांच्या दोन प्रकारात समाध्या असतात, एक शिवमुद्रा आणि दुसरी कल्याण मुद्रा. पण ज्ञानेश्वर महाराजांची पद्मासन मूर्ती आहे. फुलं अंथरलेली आहेत, तुळशी टाकलेल्या आहेत, चंदनाचा सुगंध आहे तसाच दरवळतोय. पेटवलेल्या समयात तेवत लख प्रकाशात आहेत. अगदी कोटी सूर्याचं तेज ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावरती विलसत आहे. जास्वंदीच्या फुलासारखे माऊलींचे लाल बुंद ओठ आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर वाङ्मयीन मूर्ती, गुळार्थ दीपिका, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी मांडलेली आहे. आणि तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यातून पापणी उघडताना आसवांचा एक बुंद, एक थेंब पुढे मांडलेल्या त्या ज्ञानेश्वरीवर पडला. हे दृश्य एकनाथ महाराजांनी निहाळलं, बघितलं आणि विचारलं, तुमच्या कंठाची मुळी काढण्याकरिता मी तुम्हाला स्पर्श करू का? ती मुळी हळूच मी काढू का? ज्ञानेश्वर महाराजांनी होकारार्थी मान हलवली, संकेत दिला आणि एकनाथ महाराज पुढे सरसावले आणि नाथांनी ती सूक्ष्म मुळी हळूच काढली. माऊलींनी दीर्घ श्वास घेतला, मोकळं वाटलं, बरं वाटलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपला उजवा हात उचलला आणि एकनाथ महाराजांच्या डोक्यावर ठेवला. संत तीन प्रकारे दीक्षा देतात, स्पर्श दीक्षा, नेत्र दीक्षा आणि मंत्र दीक्षा. ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्पर्श दीक्षा दिली आणि एकनाथ महाराज समाधीच्या बाहेर आले आणि एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना वंदन केलं, कृतज्ञता व्यक्त केली. आता समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, काही कृतज्ञ आहेत आणि काही कृतघ्न आहेत. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल मी तुमची कृतज्ञ आहे, याला म्हणायचं कृतज्ञ. कृतघ्न बोलवलात म्हणजे काय झालं, उपकार केले का काय? मी नाही आले असते तर तुम्ही दुसऱ्याला कुणाला तरी बोलवलं असता, काय उपकार केलात काय काय, ह्याला म्हणायचं कृतघ्न. तसं एकनाथ महाराज तिथे उभे राहिले आणि एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना कृतज्ञता व्यक्त केली. एवढा अधिकार संत ज्ञानेश्वर महाराजांचा, एवढा अधिकार एकनाथ महाराजांचा की 300 वर्षानंतर देखील स्वप्नामध्ये येऊन संकेत देतात. एकनाथ महाराजांच्या घरामध्ये देवानं 14 वर्ष पाणी भरलं. ही ताकद संताची आहे, कारण संताच्या संगतीमध्ये सुख आहे, संताच्या संगतीमध्ये देवाला देखील यावं वाटतं. देव सुद्धा सुखावतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संताच्या भेटी झाल्या पाहिजेत, कारण संताचं जीवन हे कसं आहे, प्रासादिक आहे. संत काय आणि देव काय सारखेच आहेत, परंतु त्यातल्या त्यात थोडा जर विचार केला,
संतांमध्ये आणि देवामध्ये देखील भेद आहे. कारण देवाच्या दृष्टीमध्ये भेद आहे, पण संताच्या दृष्टीमध्ये भेद नाही. संताचं पारडं थोडं मजबूत आहे, देखणं आहे, स्वादिष्ट आहे, प्रासादिक आहे, प्रसन्न आहे. आता प्रासादिक या शब्दावर मी तुमच्या पुढे एक छोटासा दृष्टांत मांडते. संतांचं जीवन हे कसं आहे? प्रासादिक आहे. एक स्त्री किराणा दुकानामध्ये जाते आणि त्या दुकानदाराला ती म्हणते, मला एक नारळ द्या. आता नारळ किती रुपयाला आहे बोला? 15 रुपये. मग ती काय करते? 15 रुपये देते आणि एक नारळ घेते. त्या नारळामध्ये पाणी आहे की नाही, हलवून वगैरे चांगला आहे की नाही बघून घेते. मग ते दुकानदार म्हणतात, नोट फाटकी आहे, नोट चांगली द्या. मग ती चांगली नोट देते आणि चांगला नारळ घेते. मग ते नारळ घेऊन ते एका कुठल्या तरी साधूच्या, संताच्या आश्रमामध्ये जाते आणि त्या चरणपादुक्यांजवळ ते नारळ ठेवते आणि त्या चरणपादुक्याचं दर्शन घेते, पूजा करते, फुलं ठेवते आणि त्यांचा आशीर्वाद घेत असताना, त्यांना नमस्कार करताना डोक्यावरून पदर घेते आणि काय म्हणते? बाबा नमस्कार करते, प्रसाद द्या. आता तो नारळ नारळ राहिला नाही, आता तो काय झाला? प्रसाद झाला. दुकानातून ज्यावेळेस घेत होती त्यावेळेस तो नारळ होता, ती एक वस्तू होती, तिथे व्यवहार होता. पण तोच नारळ संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संताच्या कृपेमुळे तो काय झाला? प्रसाद झाला. देवाच्या प्रसादे करारे भोजन. मंदिरात आलं की या जेवायला म्हणत नाहीत, प्रसाद घ्या, महाप्रसादाचा लाभ घ्या. कारण संताची वाणी ही प्रसादिक आहे, संतांचं जीवन प्रसादिक आहे. कारण संताच्या दृष्टिकोनातून माझा आणि तुझा हा भेद निघून गेलेला आहे. संत चराचरामध्ये ईश्वराला पाहतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये ईश्वर वास करतो. म्हणून माझा आणि तुझा हा विचार संत ज्ञानेश्वर महाराजांनी विवेकाने शोधायला सांगितलेला आहे. मी तुहा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. आता आपल्याला सगळ्यांना थोडा वेळ विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही सगळेजण हातावरी घ्या, हातावरी घ्या सगळेजण आणि हातावरी घ्या, ठीक आहे. आणि विठोबा रुक्माईचं भजन करा. विठोबा रखुमाई, 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 टोपा 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 देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. पुढे चालून संत ज्ञानेश्वर महाराज अभंगामध्ये त्रिपुटीचं वर्णन करतात. ध्येय, ध्याता आणि ध्यान ही एक त्रिपुटी आहे. या त्रिपुटीतील एखादी जरी गोष्ट कमी राहिली तर त्रिपुटी पूर्ण होत नाही. ध्येय प्राप्तीसाठी ध्यानाची गरज आहे, भक्तीची गरज आहे आणि ध्यान केलात तरच ध्येय प्राप्ती होईल. म्हणून ध्येय प्राप्तीसाठी ध्यानाची गरज आहे आणि ध्यानासाठी या देहाची गरज आहे. देह असेल तर ध्यान होईल आणि ध्यान केला तरच ध्येय प्राप्ती होईल. म्हणून या तिन्ही गोष्टी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मग या देहाचा वापर आपण कसं केलं पाहिजे? आता उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. या प्लास्टिक बॉटलचं उदाहरण घ्या. या बॉटलची किंमत काय आहे हो?
10 रुपये. आता जर या बॉटलमधलं तुम्ही पाणी पिलात आणि ही बॉटल रिकामी झाली तर मग या बॉटलची किंमत काय होईल? 0, 0. आणि या बॉटलमध्ये जर तुम्ही दूध घातलात तर मग बॉटलची किंमत काय होईल? 50 रुपये. 50 रुपये होईल ना. आणि आता या बॉटलमधून आपल्याला दूध काढायचं आहे आणि या बॉटलमध्ये आपल्याला काय घालायचं आहे? बोलण्याच्या आधीच ओळखलो का काय? आता जर तुम्ही या बॉटलमध्ये दारू घातलात तर मग या बॉटलची किंमत काय होईल? किती होईल? 100. इथे आहेत का दुकान? आहेत का दुकान? 250 आहे का? माहिती आहे मग तुला. या बॉटलमध्ये आता जर तुम्ही तूप घातलात तर मग या बॉटलची किंमत काय होईल? 600 रुपये. या बॉटलमध्ये आपण जे पदार्थ घालतो त्या पदार्थावरून या बॉटलची किंमत ठरवता येते. तसं आपला देह देखील त्या बॉटल सारखा आहे. या आपल्या देहामध्ये देखील विकार आहेत, दोष आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि या विकारांना बाहेर काढून आपल्याला या देहामध्ये काय घालायचं आहे? धर्म, नीती, न्याय, आचार, विचार या सगळ्या गोष्टी घालून या देहाची किंमत वाढवायची. म्हणून देह अत्यंत महत्त्वाचा आहे. देह मिळाला की आपण ध्यान केलं पाहिजे. मग कसं ध्यान केलं पाहिजे? पुराणामध्ये अनेक संत स्त्रिया होऊन गेल्या. त्यापैकी मीराबाईचं चरित्र जर आपण बघितलं तर मीराबाई ही देखील फार मोठी एक भक्त होती. लहानपणापासून कृष्ण भक्तीचं वेड तिला लागलेलं होतं. कृष्णामूर्तीची पूजा करायची आणि त्या मूर्तीपुढे नृत्य करायची, गायन करायची आणि कीर्तन करायची. लहान होती, सगळ्यांना कौतुक वाटायचं. सगळ्या संत मंडळींना आनंद वाटायचा, आई वडिलांना कौतुक वाटायचं, सगळ्यांना बरं वाटायचं. परंतु जशी जशी मीराबाई मोठी व्हायला लागली तसं तसं लोक तिला नाव ठेवायला लागले. मीराबाई ही एक राजकन्या आहे आणि तिला कीर्तनामध्ये असं नाचायला बरं शोभतं का, असं लोक तिला नाव ठेवायला लागले. राजाला बोलायला लागले, अपमान करायला लागले. त्यावेळेस मीराबाईच्या वडिलांनी तिला समजून सांगितलं, मीराबाई आता तू मोठी झालीस, आता कीर्तन करू नकोस, नृत्य करू नकोस, आणि मी जो तुझ्यासाठी मुलगा बघितलेला आहे त्या मुलाबरोबर तू लग्न करून घे. परंतु मीराबाईनं काही ऐकली नाही आणि मीराबाईने लग्नाला नकार दिला आणि वडिलांना सांगितलं, बाबा तो कृष्णच माझा नवरा आहे, ही कृष्णमूर्तीच माझं सर्वस्व आहे, माझं लग्न या कृष्णमूर्तीबरोबर झालेलं आहे आणि मी लग्न करून घेणार नाही. त्यावेळेस वडिलांना राग आला आणि वडिलांनी मीराबाईला विषाचा प्याला दिला. पण ते देखील मीराबाईनं हसत हसत प्राशन केलं. परंतु ईश्वराची कृपा झाली आणि देवानं त्या विषाचं अमृतामध्ये रूपांतर केलं आणि त्या विषाचा परिणाम मात्र कृष्णमूर्तीवर झाला. मूर्तीचा रंग बदलला, मूर्ती निळी काळी झाली. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मनमोहन, सागम पध पधम परे मग गरे सानी दरी रे गम गम पम पद 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 सानी रे आ
दोनों हरि प्रेम की प्यासी, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी। म्हणून ध्येय प्राप्तीसाठी, ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी या देहाची गरज आहे, ध्यानाची गरज आहे। आणि एक वेळा ही त्रिपुटी पूर्ण झाली की मग आपल्याला चराचरामध्ये देव दिसायला लागतो। लक्ष द्या इकडे, आतापर्यंत या भारत देशामध्ये 2 कावड्या निघून गेल्या। एक कावड होती श्रावण बाळाची आणि दुसरी कावड होती भक्त पुंडलिकाची। एक श्रावण बाळ असा होता जो रात्रंदिवस आपल्या आईवडिलाची सेवा करायचा आणि सेवा करता करता श्रावण बाळाचा प्राण गेला। आणि दुसऱ्या बाजूला एक पुंडलिक असा होता जो आपल्या आईवडिलाची सेवा करत नव्हता। पुंडलिकाचं पूर्वचरित्र हे काही बरं नव्हतं। पुंडलिकाचं त्याच्या बायकोवर अत्यंत प्रेम होतं। बायकोनं बोललेला एक शब्द तो खाली पडू देत नव्हता। ती जे काही सांगेल तो शांतपणे ऐकायचा। परनेली कांता माहेरी जाई, चित्ती घाली दुनी राही। पुंडलिकाची बायको भांडण करून जरी माहेरी निघून गेली तरी त्याला असं वाटायचं की ती माझ्या जवळच आहे, एवढं प्रेम। आणि मग एका दिवशी काय झालं, पुंडलिकाच्या आईवडिलांनी पुंडलिकाला म्हणलं, पुंडलिका आमचं वय झालेलं आहे आणि आम्हाला पंढरपूरला घेऊन चल, पंढरीला घेऊन चल। पुंडलिकाला काही ऐकू गेलं नाही, ऐकून देखील नाही ऐकल्यासारखं केलं। आणि 1-2-3 दिवस गेले आणि आईवडिलांनी वाट बघून असा विचार केला की आता काही आपल्याला पुंडलिक बापल्या पंढरपूरला घेऊन जाणार नाही आणि आपणच गेलं पाहिजे। आणि आई वडील दोघं पंढरीला चालत चालत निघाले। 1-2-3 दिवस गेले असतील, तेवढ्यात लगेच पुंडलिकाच्या बायकोनं म्हणली, अवनाथ मला देखील पंढरपूरला घेऊन चला। मग मात्र पुंडलिक लगेच तयार झाला। आई वडिलांनी सांगितलं तेव्हा पुंडलिकाला ऐकू गेलं नाही, ऐकून देखील नाही ऐकल्यासारखं केलं। आणि बायकोनं सांगितल्याबरोबर लगेच आपल्या बायकोला घेतला आणि पंढरपूरला निघाला। आणि प्रवास करता करता काय झालं, कर्मसंयोगानं पुंडलिकाची आणि पुंडलिकाच्या आईवडिलांची भेट झाली। उशिरा का होईना पुंडलिक आला हे त्यांना बरं वाटलं, पण पुंडलिकाला आणि त्याच्या बायकोला ते काही बरं वाटलं नाही। आणि सगळेजण प्रवास करायला लागले। आईचं वय झालं होतं, आईनं म्हणली, अरे पुंडलिका, चालून चालून पाय दुखायला लागलेत, कंबर दुखायला लागली, आता मी काही चालू शकत नाही। पुंडलिकानं पुन्हा ऐकून देखील ऐकल्यासारखं केलं। 1-2-4च पावलं चालले असतील, लगेच पुंडलिकाच्या बायकोनं म्हणली, अवनाथ चालून चालून पाय दुखायला लागलेत, आता मी काही चालू शकत नाही। आधी आई वडिलांनी सांगितलं तेव्हा मात्र पुंडलिकाला ऐकू गेलं नाही, पण बायकोनं सांगितल्याबरोबर पुंडलिकानं काय केलं, आपल्या बायकोला खांद्यावर बसवलं आणि आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी घालून त्यांना रस्त्यावरून ओढायला लागलं। आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी। त्या काळामध्ये तो एकच पुंडलिक होता, आता काही पुंडलिकाची कमतरता राहिलेली नाही। आता घराघरामध्ये पुंडलिक तयार झाले आणि आपल्याकडे गावाकडे थोडं बरं आहे, लोक आपल्या आईवडिलांची सेवा करतात, आपल्याकडे बरं आहे। घरामध्ये कुणी जर पाहुणे वगैरे आले की त्यांची व्यवस्था करतात, काम एकदम वजनात। घरी कुठले महाराज वगैरे आले की मग पुरुष मंडळी आपल्या बायकांना सांगतात, महाराज आले चहा लवकर टाक, मग 2 मिनिटात चहा पुढे। पण शहरी भागात असं काही नाही हो,
शहरी भागात सगळं बदलून गेलेलं आहे. काय झालं, एकाच्या घरी गेलो होतो आम्ही आणि मग त्यांची इच्छा होती की आम्ही त्यांच्या घरी जावं, चहा घ्यावं. आणि मग त्यांची गडबड, ए स्मिता चहा करतेस का ग? म्हणजे चहा कर असं म्हणण्याचा अधिकार त्याचा नाही. चहा करतेस का ग? मग उठली ती बाई, तिचे केस सोडलेले मोकळे, तिच्या अंगात विण्याची खोळ आणि मधून मधून ह्याची गडबड, ए स्मिता चहा करतेस का ग? ती म्हणली, कसलं काय, मी ना आत्ताच सिरियल पाहिले, माझं जाम डोकं दुखतंय, तूच बनव आणि मलाही दे आणि त्यांनाही दे आणि तेवढी राहिलेली ती भांडी देखील घासून घे. हे आजकालचे पुंडलिक आहेत. म्हणून म्हणलं आज घराघरामध्ये पुंडलिक तयार झालेले आहेत. आज जर आपण बघितलं तर शहरी भागामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. जे शिकलेली लोक आहेत तेच आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवायला लागलेत. पण एक वाक्य मी तुमच्या पुढे ठेवते, कदाचित तुम्ही टाळ्या द्याल. आई वडील आणि श्री गुरु यांच्या जाण्यानंतरचे सोहळे करण्यापेक्षा आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, तुमचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजतात पण अशी मरगळाल्यासारखी वाजतात. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, कारण एक वेळा जर आई वडील निघून गेले तर पुन्हा आपल्याला ते भेटत नाहीत. पैशानं सगळं काही खरेदी करता येईल पण आई वडील खरेदी करता येत नाहीत. म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. तर असा हा पुंडलिक, ज्या पुंडलिकानं आपल्या बायकोला खांद्यावर बसवलं आणि आईवडिलांच्या गळ्यामध्ये दोरी घालून त्यांना रस्त्यावरून ओढायला लागला आणि प्रवास करता करता एका कुक्कुट मुनीच्या आश्रमामध्ये पुंडलिकाचा मुक्काम ठरला. प्रवास करून सगळेजण थकलेले होते, सगळ्यांना झोप लागली, पण पुंडलिकाला मात्र काही झोप आली नाही. आणि त्या मध्यरात्री काय झालं, 3 अत्यंत कुरूप स्त्रिया, ज्यांच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही, अशा 3 स्त्रिया आश्रमाच्या आत गेल्या. कुणी झाडून काढलं, कुणी रांगोळी घातली, कुणी त्या संताच्या हाताखाली सेवा केली आणि आश्रमातली सर्व कामं आवरून त्या 3ही स्त्रिया आश्रमाच्या बाहेर आल्या. आणि बाहेर आल्यानंतर मात्र सुंदर दिसायला लागल्या. पुंडलिकाला राहावलं नाही आणि पुंडलिकाने त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात? आत जाताना एवढ्या कुरूप होता, तुमच्याकडे बघावं सुद्धा वाटत नव्हतं, पण बाहेर आल्यानंतर एवढ्या सुंदर कशा काय दिसू लागलात, अप्सरासारख्या कशा काय दिसू लागलात? मग त्यातली एक स्त्री पुढे आली आणि तिनं सांगितलं, मी गंगा आहे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती आहे, आम्ही त्रिवेणी आहोत. आणि पुंडलिका, तुझ्यासारखे पापी माणसं जे आई वडिलांची सेवा करत नाहीत ते आमच्या नद्यामध्ये स्नान करतात आणि आम्ही मलिन होतो, पण या ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर, या संताची सेवा झाल्यानंतर आमचा देह पवित्र होतो. संताच्या कृपाशीर्वादामुळे पुंडलिकाला ज्ञान प्राप्त झालं, पश्चाताप झाला आणि त्याच प्रसंगावर पुंडलिकानं आपल्या बायकोला सोडून दिलं आणि आईवडिलांसाठी 2 कावड्या तयार करून त्या कावडीमध्ये त्यांना बसवलं आणि खांद्यावर घेऊन पंढरपूरला निघाला. आता पंढरपूरचं महत्त्व तुम्हाला काय सांगावं. चराचराची उत्पत्ती झाली नव्हती तेव्हापासून ते पंढरपूर अस्तित्वात आहे. गोदा गंगा देखील नव्हत्या तेव्हापासून ती चंद्रभागा आहे. तर पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पुंडलिक आपल्या आईवडिलांची रात्रंदिवस सेवा करायला लागला आणि सेवा करता करता पांडुरंग परमात्माला देखील असं वाटलं की आपण पुंडलिकाची भेट घेतलं पाहिजे. आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी देव आला आणि देवाने म्हणलं आहे, पुंडलिका मी तुझ्या भेटीसाठी आलोय, ये मला मिठी मार. पुंडलिकाने सांगितलं, हो देवा, माझ्या आईवडिलांची सेवा चालू आहे, ते माझ्या मांडीवर झोपलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांची सेवा होत नाही तोपर्यंत मी वीट तुमच्याकडे फेकतो, त्या विठेवर माझी वाट पहा. म्हणून तो पांडुरंग परमात्मा आज देखील त्या विटेवर उभा आहे. पुंडलिकाला ध्येयप्राप्तीसाठी मंदिरात यावं लागलं नाही, आई वडिलाची सेवा केला आणि आई वडिलाची सेवा करून देवाला प्रसन्न करून घेतला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा.
मी कीर्तनाच्या सुरुवातीला म्हणले होते की मी कीर्तनामध्ये टॉप सिक्रेट सांगणार आहे आणि ते टॉप सिक्रेट मी आत्ता सांगणार आहे. 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या अनेक वेळा भेटी झाल्या आणि तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन शिवाजी महाराजांवर झालं. म्हणून आपण कीर्तनाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर थोडं चिंतन करू. एका संस्कृत श्लोकापासून मी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये प्रवेश करते. प्रतिपचंद्रलेखेव वर्धे विष्णुवंदिताः शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डफावर थापतून तुण्याचा डफावर थापतून तुण्याचा डफावर थापतून आवाज थोडा कमी ठेवा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्याच्या ललकारीनं सह्याद्रीला जाग आली. कड्या कपाऱ्यातनं मावळा एकसंग झाला आणि सर्व जाती धर्मातल्या युवकांना बरोबर घेऊन शिवपिंडीवर रायरेश्वराच्या शपथपूर्वक राज्याभिषेक करण्यात आला. भगवा ध्वज आटकेपार पोहोचवण्यासाठी आणि फडकवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती समर्पित केली. काय शिकवतो हा भगवा रंग? या भगव्या रंगाचा अर्थ काय? भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. अशा त्रिवेणीचा ज्यात संगम आहे त्याचं नाव भगवा. फडफडला हा आसमानी भगवा फरारा शिवशाहीच्या मुजऱ्यासाठी झुकल्या या माना झुकल्या या माना. मोघलांची सत्ता, शहांची सत्ता, राम म्हणणं देखील भयंकर, पूजा करणं भयंकर. जानवे गेले असते, कपाळाचं कुंकू पांगलं असतं, देवालय नष्ट भ्रष्ट झाली असती. म्हणून जितकं महत्व ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीला आहे, जितकं महत्व या मंदिरामधल्या मूर्तीला आहे, तितकंच महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आहे. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. हे संपूर्ण भारत देशाचं आराध्य दैवत आहे. धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. हे जगदंबे, हे भगवती माते, तुझा वाढवी तूच राजा. शिवरायांचे आठवावे बोलणे, शिवरायांचे आठवावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासी आधारू, श्रीमंत योगी, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के. चोपदार मामा कुठे गेले आपले? इकडे या मामा. कीर्तनात चोपदारी म्हणजे फक्त शोभेची वस्तू नाही. तुम्ही माझ्या अष्टप्रधानापैकी एक संरक्षक आहात, बॉडीगार्ड. माझ्यावर कुणी धावत आलं तर त्याचं मुर्दा पाडायचं काम तुमचं आहे. पाडतो का? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. एक वेळा काय झालं, लोह गावामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांवर परप्रांतीयांचं आक्रमण झालं आणि शिवाजी महाराज आपल्या प्राणाचं रक्षण करण्याकरिता तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये आले आणि शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि शिवराय टाळ घेऊन या टाळकऱ्यांच्या रांगेत उभे राहिले आणि ही बातमी मोघलांच्या कानावर पडली. मोघलांचं हजारो सैन्य कीर्तनामध्ये आलं. दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आले ते गोंधळ करायला लागले. कहा गया शिवा, ये चुहा पहाड़ में कहा घुस गया, ढूंढो पकडो मारो, अशा प्रकारे गोंधळ करायला लागले. स्वराज्याचं रक्षण करणारा राजा आज त्यांचे प्राण संकटात आहेत आणि त्यांच्या प्राणाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला आणि लागलीच ईश्वराची कृपा कीर्तनामध्ये झाली आणि देवानी सगळ्याच टाळकरांना शिवाजी महाराज बनवलं.
कीर्तन ऐकण्यासाठी जे लोक आले होते ते देखील शिवाजी महाराज दिसू लागले. जिकडे बघेल तिकडे शिवाजी महाराज. दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आले होते ते गोंधळून गेले आणि मग त्यांच्यातल्या त्यांच्यात ते चर्चा करायला लागले. ये अल्लाह, ये परवतेगार, ये खुदा, ये कौन सा शिवा, ये शिवा कौन सा शिवा, पता नहीं ये शिवा हमें बेवकूफ बनाकर कहाँ चला गया. अशी फजिती मोगलांची झाली आणि मोगलांचं हजारो सैन्य कीर्तनातून परत निघून गेलं. एवढं महत्त्व या कीर्तनाला आहे. असो, आपली वेळ संपलेली आहे. एक शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत घेते आणि सेवा थांबवते. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशेखरी गिरिटापरी लहरी ध्वजं भगवा ध्वजा. गिरिशेखरी गिरिटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा. युगायुगाचा गडतंदार यौवनाचा तरी करी सरदार. युगायुगाचा गडतंदार यौवनाचा तरी करी सरदार. मराठा मर्दा होऊन स्फुरता छाटल छत्रूचा भुजा. मराठा मर्दा होऊन स्फुरता छाटल छत्रूचा भुजा. आहो छाटल छत्रूचा भुजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. असो, जर बोलता बोलता मुखातून एखादा शब्द चुकीचा बाहेर पडला असेल तर तुम्ही भाविक श्रोते हुशार आहात, विद्वान आहात. उदार अंतःकरणाने क्षमा करा आणि झालेली सेवा मी ईश्वराच्या पायी समर्पित करते. तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांच्याही चरणी समर्पित करते आणि या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.